आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या तर देहू येथून तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जात असतात। तुकाराम महाराजांच्या पालखीचं यंदा 339 वर्ष आहे, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 193 वर्ष। तर वारीचा इतिहास नेमका काय आहे, वारीची सुरुवात कशी झाली याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया। जगद्गुरूचे संत तुकाराम महाराज म्हणा या ज्ञानेश्वर माऊली घ्या, ह्या संपूर्ण धार्मिक या लोकांनी काय केलं की आपला जो हिंदू धर्म आहे किंवा श्रीमद भगवद्गीता ही प्राकृत स्वरूपामध्ये म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना समजेल, रुचेल, पटेल अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी लिहिली की जेणेकरून या भागवत धर्माचा संपूर्ण जगभर प्रसार व्हावा। वारीमध्ये आज बघितलं तर हजारो लोक वारीमध्ये जात असतात, त्याच्यामध्ये त्यांचे संपूर्ण ताण करते, सर्व अडी अडचणींचा दूर होतो आणि त्यांना उभारी मिळते, ऊर्जा मिळते आणि त्या संपूर्ण पुढचं आयुष्यभर ती ऊर्जा त्यांना पुरत असते। आपण वारी जर म्हणलं ना तर हे जे संपूर्ण भावंड होतं, आळंदीतली जी भावंड होती ज्ञानेश्वर संत, त्याच्यानंतर तुकाराम महाराज झाले, निवृत्तीगाव झाले, सोपानदेव झाले, मुक्ताबाई झाली, संत नामदेव झाले, गोरा कुंभार झाले, चोखामिया झाले, जनाबाई झाली, हे संपूर्ण संत मंडळी संपूर्ण देशामध्ये भागवत धर्माचा प्रसार करायचे। आणि मग जसं जसं हे लोक वाढायला लागली तसं तसं हे महात्म्य जगापर्यंत पोहोचावं। पंढरपूरचं महत्वच नाही तर आपल्या भागवत धर्माचं सुद्धा महत्व आणि भगवद्गीतेचं महत्व लोकांना पटावं म्हणून ही वारी सुरू झालेली आहे। आज त्याच्यामध्ये एकच संदेश दिला जातो वारीमध्ये की सगळ्यांनी हे विश्वाची माझे घर, सर्वांनी सुखी राहा, सर्वांनी सांभाळून राहा, एकमेकांना सहकार्य करून राहा आणि हाच भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणून ही वारी सुरू केली। सर्व संत मंडळी येथील आपापल्या क्षेत्रात निघायची आणि पंढरपूर येथे एकत्र यायची आणि मग पंढरपूरमध्ये एकत्र आल्यानंतर मग कीर्तन, प्रवचन, भजन आणि त्याच्यानंतर रिंगण वगैरे असे संपूर्ण व्हायची। आणि त्याच्यामुळे लोकांना हा संदेश दिला की वारीमध्ये जे आपण संपूर्ण एकता म्हणतो की त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते। वारीमध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्या ताण भूक हरलेली असते, त्या हाल अपेक्षा सहन करण्याची ताकद येते, म्हणून जीवनामध्ये एकदा का होईना पण वारी ही अवश्य करावी। तर असं एक्झॅक्टली असं सांगता नाही येणार, पण माऊलींच्या बरोबर जवळपास 800 दिंड्या असतात आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बरोबर जवळपास 650 ते 700 दिंड्या असतात। जर म्हणलं ना तर साधारणतः बघा तपोनिधी नारायण महाराज जी होते त्यांनी 1685 साली ही वारी सुरू केली, म्हणजे यंदाचं हे 339वे वर्ष आहे। या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजे तपोनिधी श्री नारायण महाराज यांनी इसवी सन 1685 मध्ये केली होती। तर आजही या वारीची परंपरा आपल्याला पाहायला मिळते। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।